श्रीराम समर्थ. अति सर्वथा न गुंतावे. संत एकनाथांचं चिरंजीवपद नावाचं एक लहानसं पण उद्बोधक असं प्रकरण आहे. मनुष्यास अविनाश पदाची प्राप्ती कशी होईल याचं मोठं आकर्षक आणि सोपं मार्गदर्शन या प्रकरणात त्यांनी केलेलं दिसतं. चिरंजीव पद प्राप्त होण्यासाठी अधिकार कसा असावा याचं निरूपण संत एकनाथ इथे करतात. ते म्हणतात की प्रथम मनुष्यास अनुताप निर्माण होणं अगत्याचं आहे. नित्य मृत्यू समीप आहे असं समजून चाललं पाहिजे. यामुळे मन वैराग्याकडे वळतं. वैराग्याचे सुद्धा 3 प्रकार असतात: सात्विक, राजस आणि तामस. एकनाथांनी प्रथम तामस आणि राजस वैराग्याची लक्षणे सांगितलीत आणि नंतर शुद्ध सात्विक वैराग्य म्हणजे काय हे ते विस्ताराने त्याच्यामध्ये सांगतात. ते म्हणतात, भोगेच्छा कमी व्हावी, परपंचातील विषयांचं आकर्षण मर्यादित असावं. हे 5 पंचविषय जे सांगितलेले आहेत की शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, या 5ही विषयांची संगत करू नये. यातून तो मुक्त झाला तर त्याला खरे वैराग्य प्राप्त होईल. त्याने स्वतंत्र असं काही स्वतःचं असं काही मानू नये, अहंतेचा त्याग करावा. आता ते म्हणतायत की नावडे लौकिक परवडी, नावडे लेणी लुगडी, नावडे परान्न गोडी, द्रव्य जोडी नावडे. असं बरंच त्यांनी त्याच्यात लिहिलंय. त्याच्यामध्ये सारांश काय आहे की स्त्रियांची संगत फार करू नये. पण श्रोते असं म्हणतील की गृहस्थाने स्त्रीला सोडून कसं वागावं. त्याचं उत्तर एकनाथ महाराज देतात की स्वस्त्री वाचुनी नाताळवी अन्य कामिनी. म्हणजे स्वतःच्या स्त्रीशी देखील सुद्धा ते म्हणतात जरुरी पुरतं बोलावं आणि तिच्यामध्ये आसक्त होऊ नये. अति सर्वथा न गुंतावे. स्त्रियांकडून सेवा करून घेऊ नये, त्यांच्याबरोबर एकांतात बसू नये. म्हणजेच मनुष्यास वैराग्य प्राप्त होतं. मग कृष्ण प्राप्ती दूर नाही. याखेरीज जे बोलणं आहे ते सर्व लटकं आहे असं समजावं. अशा रीतीने अंगी वैराग्य वाढवण्याचा प्रयत्न मनुष्याने जरूर करावा. म्हणजेच आपल्याला जे अविनाश पद आहे त्याची प्राप्ती होईल. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.